जो विश्वास धरितो व बपतिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हालेलुया. येशू ख्रिस्त परमेश्वर आहे आणि येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मेलाय, पुन्हा उठलाय, जिवंत आहे. हे विश्वास ठेवलं तर आमचं तारण होणार आहे. हालेलुया. आणि विश्वास ठेवतो एवढंच नाही, विश्वास ठेवणारा काय करणार, पुढे बपतिस्मा घेणार आहे. विश्वास ठेवून बपतिस्मा घेतलं त्याचं तारण होणार आहे. हालेलुया. जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यावर शिक्षा होणार नाही आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही आहे त्यांच्यावर शिक्षा होणार आहे. हालेलुया. आणि विश्वास करणारा बराबर ही चिन्ह असत जातील. हालेलुया. तुम्ही करा, स्वतःला विचारून बघा, काय मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे काय. हालेलुया. स्वतःला प्रश्न विचारा, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे काय. हालेलुया. कारण विश्वास ठेवणाऱ्यावर शिक्षा होणार नाही आहे. अगर आणि विश्वास नाही ठेवत असलं तर शिक्षा होणार आहे. हालेलुया. आणि विश्वास धरणारा बराबर ही चिन्ह असत जाते. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे त्यांच्या जीवनामध्ये हे चिन्ह असणार आहे. देवाचे वचन सांगत आहे. हालेलुया. ते माझ्या नावाने भूते काढतील. कोण भूते काढणार आहे? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा लोक. हालेलुया. ते भूते काढणार आहे. नवा नवा भाषा बोलतील. हालेलुया. नवा नवा भाषा बोलतील. सर्प उचलतील. हालेलुया. सर्प उचलणं म्हणजे शैतानाचे कार्य नष्ट करणं. कोण करणार आहे? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा. कोणताही प्राणघातक पदार्थ पिलं तरी तो त्यांना मुळीच बागणार नाही. त्यांनी दुखण्यावर काप ठेवलं म्हणजे ते बरं होतील. हालेलुया. दुखण्यावर गाठ ठेवलं तर काय होणार आहे? त्यांचे बरं होणार आहे. कोण गाठ ठेवलं तर? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा. आता आकाश पृथ्वी नष्ट होईल पण देवाचे वचन नष्ट होणार नाही आहे. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्तावर सर्वदा विश्वास ठेवला पाहिजे आहे. आणि विश्वास आम्ही ठेवत असलं तर आम्ही भूते काढणार आहे, नवनवा भाषा बोलणार आहे आणि प्राणघातक पदार्थ काय पिलं तर काय होणार नाही. पण परीक्षा घ्यायचं नाही आहे. हालेलुया. आणि दुखण्यावर गाठ ठेवलं तर काय होणार आहे? बरं होणार आहे. आणि सर्प उचलणार आहे म्हणजे शैतानाचे कार्य आम्ही नष्ट करणार आहे. कोण करणार आहे? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा. हालेलुया. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्याला येशू ख्रिस्ताने रक्तातून विकत घेतलेला आहे. त्यांच्यावर शैतानाला काही संबंध नाही, अधिकार नाही आहे. समजून घेतलं पाहिजे आम्ही. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आमच्यावर शैतानाला काही अधिकार नाही आहे, संबंध नाही आहे. हालेलुया. शैतानाचे कार्य आम्ही नष्ट करणार आहे. परमेश्वर आम्हाला अधिकार दिलेला आहे. आमच्या परिवारामध्ये, आमच्या जीवनामध्ये शैतानाचे कार्य आम्ही नष्ट करू शकतो. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये शैतान कार्य करत असलं तर त्याचे कार्य नष्ट करण्यासाठी परमेश्वर आम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया.
आणि येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवत आहे, आम्ही दुष्ट आत्मा काढणार आहे. दुष्ट आत्माला जा म्हटलं तर ते जाणार आहे. हालेलुया. आणि दुग्राईवर गाठ ठेवलं तर काय होणार आहे? ते बरं होणार आहे. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी आम्ही का करू शकतो? येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला आहे म्हणून करू शकतो. हालेलुया. जर मोबाईल आहे त्याच्या मागे 11वा अध्याय 23वा वचन. मार्क 11:23. हालेलुया. मी तुम्हाला कच्चित सांगतो की जो कोणी हे डोंगराला तू उपटून समुद्रात टाकलं जा असं म्हणेल आणि आपल्या अंधकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसं घडलेच असं विश्वास धरेल, त्याच्या सप्ताप्रमाणे घडून येईल. हालेलुया. कोणाच्या सप्ताप्रमाणे घडून येईल? आमच्या सप्ताप्रमाणे घडून येईल. आम्ही कोण आहे? येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवणारा लोक आहे. हालेलुया. मी तुम्हाला कच्चित सांगतो, जो कोणी हे डोंगराला तू उपटून समुद्रात टाकलं जा. हालेलुया. असं म्हणे आणि आपल्या अंधकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसं घडलंच असं विश्वास धरेल, त्याच्या सप्ताप्रमाणे घडून येईल. हालेलुया. आता आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये काहीतरी डोंगर आहे. हालेलुया. डोंगर नाही असं कोणी नाही असं वाटत आहे. डोंगर म्हणजे काय आहे? आमच्यासाठी जे समजते आहे ते. हालेलुया. आमच्यासाठी जे समजते आहे ते आमच्यासाठी डोंगर आहे. आता आम्ही काय केलं पाहिजे आहे? समस्याला बघून माझ्या जीवनातून निघून जा असं म्हटलं पाहिजे. नंतर मी म्हटलं तसं झालं असं विश्वास धरला पाहिजे आहे. विश्वास धरलं तर नंतर कसं घडून येणार आहे. हालेलुया. सगळ्यांची इच्छा काय आहे? आमची समस्या निघून गेलं पाहिजे आहे. बरोबर आहे. आता समस्या निघून गेलं पाहिजे तर कसं निघून जाणार आहे? आम्ही समस्याला बघून माझ्या जीवनातून निघून जा, समुद्रात जा, माझ्या जीवनातून निघून जा असं आम्ही स्वतः बोललं पाहिजे आहे. हालेलुया. आणि बोलल्यानंतर तो समस्या निघून गेला असं विश्वास धरला पाहिजे आहे. धरलं तर तसं होणार आहे. आता इकडं दुसऱ्यांनी बोलताय त्याच्यावर विश्वास ठेवून सांगत नाही आहे. आम्ही तोंडाने काय बोलतो? हालेलुया. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलं तर तसं घडून येणार आहे. परमेश्वर आम्हाला असं निर्माण केलं आहे. परमेश्वर बोलला सगळं झालं आहे. आम्ही त्याच्या मुलं आहे. आम्ही बोललं तर होणार आहे. म्हणून आमच्या तोंडामध्ये शिवे गाली द्यायचे नाही आहे. दुसऱ्याच्या बद्दल वाईट बोलायचं नाही आहे. आणि व्यर्थ बडा करत राहायचं नाही आहे. कारण काय? आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही काहीतरी बोललं तर ते तसंच घडून येणार आहे. आम्ही विश्वास ठेवलं तर. हालेलुया. देवाची स्तुती आराधना करण्यासाठी आम्ही वापरू शकतो आमच्या तोंड. आणि कामानिमित्त आम्ही योग्य गोष्टी बोलू शकतो. आणि दुसरा विश्वास ठेवणारा आमचे शब्द ऐकून आणि विश्वासामध्ये वाढणार आहे
अशा गोष्टी आम्ही बोलू शकतो. व्यर्थ बोलणं सर्व बंद करा आणि चांगल्यासाठी बोला. बंदच ठेवलं तर काय होणार नाही आहे, पण चांगल्यासाठी बोललं पाहिजे. आम्हाला काय पाहिजे ते बोललं पाहिजे आहे. हे डोंगराला उठून तू समुद्रात जा असं म्हटलं आणि मी म्हणलं तसं झालं असं विश्वास ठेवलं तर नंतर तसं होणार आहे. आमच्या जीवनामध्ये जे काय समस्या आहे ते समस्याला माझ्या जीवनातून निघून जा असं आम्ही बोललं पाहिजे आणि आम्ही बोललं तसं घडलं असं विश्वास ठेवलं पाहिजे आहे. नंतर तसं घडून येणार आहे. किती आनंदाच्या गोष्टी आहेत. परमेश्वर आमच्यामध्ये आहे. परमेश्वर सर्व काय आमच्यासाठी गेल्यानंतर स्वर्गामध्ये बसलेला आहे. हालेलुया. परमेश्वर जे अधिकार आम्हाला दिला आहे ते आम्ही वापरलं पाहिजे आहे. लूक सुवर्तमान 10 अध्याय लूका 57 अधिकार. बायबल नाही समजलं तर चालत असलं तर तुम्ही ऐका. लूक 10 अध्याय 19 वचन. हालेलुया. बघा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना दुडवण्याच्या वा शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. हालेलुया. आता मी काय म्हणणार आहे, माझे शत्रू येऊन मला नाश करत आहे, मला मारत आहे, मला प्रॉब्लेम करत आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त आम्हाला काय केलाय, शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे. शत्रूकडे किती हत्यार आहे, किती सामर्थ्य आहे, त्याच्यावर आम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. थोडा हत्यारावर अधिकार दिला आहे, थोडा शक्तीवर अधिकार दिला आहे, बाकीचे दिला नाही असं नाही आहे. शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. कोण दिलाय आम्हाला अधिकार? परमेश्वर दिला आहे. परमेश्वर काय खोटा बोलणार काय नाही आहे. परमेश्वर आम्हाला शत्रूवर सर्व अधिकार दिला म्हणजे दिलाच आहे. आता शैतानावर आम्हाला पूर्ण अधिकार आहे. हालेलुया. बघा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना दुडवण्याच्या व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. आम्ही कसं लोक आहे, शैतानाला पायाखाली दुडवून जाणारा लोक आहे. हालेलुया. आणि शैतानाच्या सर्व शक्तीवर आम्हाला अधिकार आहे. कुठलं पण ते हत्यार घेऊन येऊन द्या, ते हत्यार नष्ट करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पॉवर आम्हाला आहे. हालेलुया. म्हणून शैतानाला घाबरायचं नाही आहे. आता शैतानाच्या सर्व शक्तीवर अधिकार आम्हाला परमेश्वर दिला आहे. आता आम्हाला बघून कोण घाबरला पाहिजे आहे? शैतान. हालेलुया. पण प्रॅक्टिकल मध्ये आमच्या जीवनामध्ये तसं होत नाही. तर हालेलुया आम्ही कुठेतरी विश्वास मध्ये कमी पडतो, आम्ही कुठेतरी चुकतो. हालेलुया. परमेश्वर इकडे सांगितलंय, परमेश्वर खोटा बोलला नाही आहे. शैतानाच्या सर्व शक्तीवर आम्हाला अधिकार दिला आहे. साप आणि विंचूला
आम्ही पायाने तुडवणार आहे. म्हणजे शैतानाला आम्ही पायाने तुडवणारा लोक आहे. हालेलुया. हे विश्वास ठेवणाऱ्याच्या ओरिजिनॅलिटी आहे. आम्ही कोण आहे. हालेलुया. आता आम्ही शैतानाला बघून भियायला नाही पाहिजे. शैतान आम्हाला बघून भिणार आहे. हालेलुया. गलती करायचं तर तिसरा अध्याय पासून जे प्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्वाचं गणण्यात आलं, तसं हे आहे. यावरून तुम्ही समजून घे की जे विश्वासाच्या तेच अब्राहमाचा पुत्र आहे. हालेलुया. विश्वास ठेवणारा आम्ही कोण आहे. अब्राहमाचा पुत्र आहे. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. हे पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितले की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून ते विश्वासाचे आहेत. त्यांना विश्वास ठेवणारा अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर अब्राहमाचे संतान आहे. अब्राहमाला परमेश्वर जे काय आशीर्वाद दिला आहे ते आशीर्वाद आम्हाला पण मिळणार आहे. आम्हाला पण परमेश्वर दिला आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर गरिबीमध्येच असलं पाहिजे असं काही नाही आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर अब्राहमच्या आशीर्वादाच्या हक्कदार वतनदार आम्ही झाला आहे. हालेलुया. समजून घेतलं पाहिजे तुम्ही. आता मोठा श्रीमंत व्यक्ती आम्हाला दत्तक म्हणून घेतलाय. सगळं कायदा कानूनी हिसाब पाणी घेतलाय आणि सांगितलाय माझे जे काय प्रॉपर्टी आहे सगळ्यांसाठी हेच वारिस आहे म्हणून. आता त्याचे प्रॉपर्टी कोणाच्या आहे. मला घेतलं तर माझेच आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला आहे म्हणून अब्राहमाचा आशीर्वाद आमच्या आहे. पहिला हे समजलं पाहिजे आहे. अब्राहमाचा आशीर्वाद माझा आहे. आशीर्वाद माझा आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आमच्या हरेक गरज कोण पूर्ण करणार आहे. परमेश्वर पिता येशू मध्ये आमच्या गरज पूर्ण करणार आहे. आणि आम्हाला श्रीमंतम करण्यासाठी येशू ख्रिस्त दरिद्री झाला आहे म्हणून आम्ही श्रीमंतम झालाय. हालेलुया. अब्राहमाच्या आशीर्वादाच्या वतनदार वारसदार आम्ही आहे. आमच्या हरेक गरज येशू मध्ये पिता परमेश्वर पूर्ण करणार आहे. आम्हाला श्रीमंतम करण्यासाठी येशू ख्रिस्त दरिद्री झालाय म्हणून आम्ही श्रीमंतम झालाय. हालेलुया. याकोबाचे पुस्तक 4 4
7वं वचन. म्हणून देवाच्या आधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. हालेलुया. वचन समजून घ्या. देवाच्या आदित्यामध्ये आम्ही राहायला पाहिजे. विश्वास ठेवणारा म्हटलं तर काय आहे, देवाच्या आदित्यामध्ये असलंच पाहिजे आहे. त्यानंच काय म्हणतात, विश्वास ठेवणारा म्हणून. जगिक लोक काय आहे, देवाच्या आदित्यामध्ये नाही आहे म्हणून त्यांना विश्वास ना ठेवणारा असं आम्ही म्हणतो. पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा काय आहे, देवाच्या आज्ञा पालन करताय, त्यानंच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा. हालेलुया. आता ये विश्वास ठेवणारा, आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा लोक सैतानाला अडवलं तर, सैतानाचे विरोध केलं तर तो पळून जाणार आहे. हालेलुया. म्हणजे काय करायचं आहे, सैतानाबरोबर आम्हाला भांडण करायचं आहे. आम्ही दुसरी ठिकाणी भांडण करत असतो, सैतानाबरोबर करत नाही आहे. हालेलुया. आता आम्ही भांडण केलं तर ते काय करणार आहे, त्याच्या विरुद्ध केला, तो आम्हाला आमचे विरुद्ध करत उभं राहणार काय नाही आहे, त्याच्या लायकी नाही आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या डोक्यात फोडलाय. आम्ही विरुद्ध केलं तर ते काय करणार आहे, तो पळून जाणार आहे. हालेलुया. सैतानाचे आम्ही विरुद्ध केलं तर तो पळून जाणार आहे. हालेलुया. सैतानाचे विरुद्ध केलं तर तो पळून जाणार आहे. आतमध्ये घुसलं पाहिजे आहे तुमच्या. हालेलुया. आम्ही काय केलं पाहिजे, सैतानाचे विरुद्ध केलं पाहिजे आहे. विरुद्ध केलं तर तो पळून जाणार आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, आम्ही सैतानाचे विरुद्ध करत नाही आहे. कधी कधी तो बरा वाटताय आम्हाला, इकडेच प्रॉब्लेम मध्ये आहे. हालेलुया. पण खरं आम्ही सैतानाचे विरुद्ध केलं तर सैतान पळून जाणार आहे. येशू मध्ये आम्ही नवीन सृष्टी आहे. परमेश्वराच्या प्रतिरूपाप्रमाणे आम्ही नवीन सृष्टी झालेला आहे. हे नवीन सृष्टीला सैतानावर पूर्ण अधिकार परमेश्वर दिलेला आहे. आम्ही दुष्ट आत्मा काढणार आहे, रोगी लोकांवर घात ठेवलं तर ते बरं होणार आहे. हालेलुया. सैतानाच्या सर्व सामर्थ्यावर परमेश्वर आम्हाला अधिकार दिला आहे आणि आम्ही सैतानाचे विरुद्ध केले तर सैतान पळून जाणार आहे. आम्ही कोण आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा लोक आहे. हालेलुया. असं आमच्या विश्वास ठेवणाराचे जीवन असलं पाहिजे आहे. बायबल सांगताय तसं विश्वास ठेवणाराचे जीवन असं असणार आहे. आता असं नसलं तर आम्ही कुठेतरी विश्वास ठेवण्यामध्ये कमी पडत आहे. हालेलुया. आम्ही उभं राहूया आणि देवाला पूर्ण समर्पण करा तुमचे जीवन तुम्ही, आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. उभं राहूया.